नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या. नागपुरातील काँग्रेसच्या आढावा बैठकीत नाना पटोलेंना सीएम करण्याची मागणी. पटोलेंनी मेहनत घेतली, त्यांना बक्षीस मिळायला हवं. जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विकास ठाकरेंचं वक्तव्य. पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अतुल लोंढेंची प्रतिक्रिया. तर बैठकीत कार्यकर्त्यांची नाना पटोलेंसाठी घोषणाबाजी. राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11:30 वाजता बैठक. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक. जरांगे पाटलांची तब्येत आणखी जास्त बिघडली. जरांगे पाटील यांना उपोषण स्थळावरून उतरताना भोवळ आली. आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. मंत्री शंभूराज देसाईंचा मनोज जरांगेंना फोन. जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली. आज मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात बैठक. सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात, राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया. आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथाट केला असता. वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंची टीका. तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना शेवटची संधी, नाहीतर फडणवीसांना बोलताही येणार नाही. मराठा समाज फडणवीसांना दोषी ठरवणार. जरांगेंचा आक्रमक पवित्रा. राज ठाकरेंना जातीयवादाचा कळवळा आला. जरांगेंचा टोला. काल मराठ्यांच्या मुलांना मारहाण झाली, तो जातीयवाद नाही का? जरांगेंचा सवाल. संभाजीराजे छत्रपती आज मनोज जरांगेंची भेट घेणार. अंतरवाली सराटीत भेट होणार. खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली जरांगेंची भेट. बजरंग सोनवणेंकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. वडीगोद्रीत मराठा ओबीसींमध्ये वाद. सर्व प्रकाराला मुख्यमंत्री जबाबदार. बॅरिकेटिंग हटवण्यासाठी जरांगेंनी मंत्री देसाईंना फोन केला आणि संघर्ष वाढला. लक्ष्मण हाके आक्रमक. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं मवियानं जाहीरनाम्यात टाकावं, याबाबत मविया स्पष्ट बोलत नाही. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला. अंतरवाली सराठीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली. मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी सरकारची भूमिका नाही. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलतंय. जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील. वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. तर आज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड बंद. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध. आज नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक. आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाकडून मुख्यमंत्री पदावर दावा होणार, पण मुख्यमंत्री शिंदेच असायला हवेत ही आमची मागणी. शहाजी बापू पाटलांचं विधान. मुंबईत आज हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन. मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार. या सोहळ्यानंतर अजितदारांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीत बॅनर. ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. बॅनरने काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते. कुठलंही पद स्त्री पुरुष नसतं. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं कर्तृत्व असावं. भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. श्रीगोंद्यात संजय राऊतांकडून काही दिवसांपूर्वी साजन पाचपुतेंची उमेदवारी जाहीर. तर अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कोणाला अधिकार नाही. राऊतांचं नाव न घेता शरद पवारांचं वक्तव्य. कुणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही. श्रीगोंद्यासंदर्भात शरद पवारांकडे चुकीची माहिती. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू. अजितदारांचं नाव न घेता उमेश पाटलांना इशारा. मी अजितदारांचा दौरा रद्द करण्याइतका मोठा नेता नाही. माझ्या सांगण्यावरून अजितदार ऐकत असते तर मी या आमदाराची उमेदवारी रद्द केली असती. राज ठाकरेंनी पक्षाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली. मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी आज सकाळी बैठक होणार. दरम्यान राज ठाकरे जिथून आदेश देतील तिथून निवडणूक लढवणार. अमित ठाकरे यांची भूमिका. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज नाशिक जिल्ह्यात येणार. जयंत पाटील, अमोल कोल्हेंची उपस्थिती राहणार. 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण करणार. जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू. शरद पवारांची माहिती. विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी. मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढे लढणार असं नाही. जागावाटपावरील प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. अजितदारा गटाच्या ताब्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा. मतदारसंघात आमचीच अधिक ताकद. शहराध्यक्ष नाना भानगिरेंचा दावा.
वडगाव शेरीत सध्या सुनील टिंगरे विद्यमान आमदार. खासदार श्रीकांत शिंदेंकडून मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघात बैठका. आमदार आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघातही मोर्चे बांधणी. रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी विधानसभेच्या जागेवर भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक. अमित शहांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये 24 तारखेला महायुतीची बैठक. जागा वाटपाबद्दल शिंदे फडणवीस अजित पवारांसोबत बैठक. वाद नसलेल्या जागांवर अंतिम निर्णय होणार. भोसरी आणि चिंचवड मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंकडून बैठक घेत दावा. भोसरी आणि चिंचवड मतदारसंघ सध्या भाजपकडे. वरुण सरदेसाईंचे वांद्रेत भावी आमदार म्हणून बॅनर झळकले. वाढदिवसानिमित्त पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी. प्रतापरावांना वीज बिलं भरायची नाही, बुडवायची माहिती आहे. प्रतापराव जाधवांच्या वक्तव्यावर रविकांत तुपकरांची टीका. मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता. मला भाजपत प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं. भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं. एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती. एकनाथ खडसेंसारख्या नेत्याची लाचारी मी पाहिली नाही. एकीकडे म्हणतात भाजपत मला विरोध, नंतर बदलतात. पदं भोगायची आणि बडबड करायची इतकंच काम. गिरीश महाजनांची टीका. एकनाथ खडसे सातत्यानं भूमिका बदलतात. प्रत्येक वेळी ते वेगवेगळं बोलतात. त्यांचं नेमकं काय चाललंय याबद्दल मी काय सांगणार. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. एसटी महामंडळाचं पद स्वीकारण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार. महामंडळ मिळावं ही आमची मागणी नव्हती. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. रामदास आठवलेंकडून प्रकाश आंबेडकरांना एनडीएत येण्याची ऑफर. पक्ष शिस्तीने चालतो. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना खपवून घेणार नाही. तसंच मोहोळमधली पक्षविरोधी कारवाई सुद्धा सहन केली जाणार नाही. सुनील तटकरेंचा इशारा. अजित पवारांनी सुरेश बिराजदार यांना आमदार करण्याचा शब्द दिलेला व्हिडिओ व्हायरल. सुरेश बिराजदार यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करा. धाराशिवमधील अजित पवार गटाची मागणी. मवियाचं सरकार आणून पवार साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ. शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू. रोहित पवारांचं वक्तव्य. 5 कोटींचा निधी जाहीर, पण त्यातील 2 कोटी अजूनही मिळाले नाहीत. अजित पवारांनी रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या निधीवर शरद पवारांचा टोला. 18 जागांची यादी तयार. त्यापैकी 10 ते 12 जागा द्याव्या. तर सत्ता आल्यास 1 ते 2 मंत्रिपदं तसंच 2 महामंडळांचं चेअरमन पद द्यावं. रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी. सत्ता कोणाची आली तरी रामदास आठवले मंत्रिपद पक्क. पुढच्या वेळी आमची गॅरंटी नाही, पण आठवलेंची गॅरंटी पक्की. नितीन गडकरींची रामदास आठवलेंना कोपरखळी. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या 2 आमदारांमध्ये मतभेद. कांदिवली पूर्वेत भाजप आमदार अतुल भातखळकरांचे शिंदे गटाचे आमदार सुर्वेंविरोधात आंदोलन. वंचित बहुजन आघाडीकडून धुळे शहरातील सगमा चौकात निर्धार सभा. येणाऱ्या काळात धुळे विधानसभा जिंकणार, वंचितच्या नेत्यांचा दावा. एक वेळ महाविकास आघाडी चालेल, पण भाजप चालणार नाही. धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शाह यांची स्पष्ट भूमिका. तर एमआयएमकडूनच निवडणूक लढणार, शहांचा निर्धार. खेडमध्ये आधार केंद्रात काँग्रेस पदाधिकाऱ्याला अश्लील चाळे करताना पकडलं. संतप्त जमावाकडून पदाधिकाऱ्याला चोप. पदाधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मलिकांना गुन्ह्यातील कागदपत्र द्या, विशेष कोर्टाचे ईडीला आदेश. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार 26 सप्टेंबरपासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा घेणार. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट लिजंड ऑफ मौला जट भारतात प्रदर्शित करण्याला मनसेचा विरोध. पाकिस्तानी चित्रपट भारतात कुठल्याही स्थितीत प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा मनसेचा इशारा. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम सुरू करण्याचं नियोजन. 45,000 कोटींच्या प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी हालचाली. बीएमसीच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी 3 जणांना अटक. अतिक्रमण पाडण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या वाहनावर केला होता हल्ला. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी 2 मंडळांविरोधात गुन्हे दाखल. आदेशाचं उल्लंघन झाल्यानं कारवाई. राजस्थान उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला मान्यता मिळण्याची शक्यता. संघटनेकडून आमदार संजय शिंदेंना निवेदन. मंत्री छगन भुजबळांच्या निकटवर्तीय डॉक्टर स्नेहा सोनकाटेंचा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरावर मोर्चा. धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी मोर्चा.
जळगावच्या जामनेरमधील पौरपेठ गावात सुरू असलेल्या धनगर आंदोलनाची गिरीश महाजनांनी घेतली भेट. आंदोलकांसोबत महाजनांची चर्चा. धाराशिवच्या कळंब शहरात ईद ए मिलादच्या मिरवणुकीत गोंधळ. डीजे लावण्याच्या कारणावरून पोलीस आणि तरुणांमध्ये वाद. वादानंतर परिसरात गोंधळाची स्थिती. जमावाची पोलिसांसोबत बाचाबाची. बीडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याचा जिल्हा रुग्णालयात धिंगाणा. जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धक्काबुक्की. गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल. रुग्णालय प्रशासनाची कारवाईची मागणी. नांदेड जिल्ह्यात भाविकांच्या बसचा अपघात. भाविकांनी भरलेल्या बसची कंटेनरला जोरदार धडक. भीषण अपघातात 20 भाविक जखमी. 4घांची प्रकृती गंभीर. पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग. धारीमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप. अचानक पाऊस आल्यानं पुणेकरांची धावपळ. हातगाडीवर लघुशंका करत फळ विक्री करण्याचा व्हिडिओ व्हायरल. डोंबिवलीत संतापजनक प्रकार. बजरंग दल आणि संतप्त स्थानिकांची फळ विक्रेत्याला मारहाण. मुंबईतील एका इमारतीच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळलं. 5 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू. 3 जण जखमी. रहिवाशांना सूचना देऊनही दुर्लक्ष. शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष. अजित पवार गटाच्या मोहन शेवाळे यांची संवाद यात्रा. विद्यमान भाजप आमदार राजेश पाडवींच्या अडचणी वाढण्याची शक्यता. नंदुरबारच्या सातपुड्यात नवीन फळभाज्या सेवनासाठी सुरुवात होणार. मुलगीत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत गावदेवीचं पूजन. नंदुरबारमध्ये आनंदाच्या शिद्याचा 44% जनतेने लाभ घेतला. गौरी गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल मक्याची आवक. 1500 ते 1700 रुपये दर वाढवून मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा पवार गटाचा आरोप. कराड प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची पवार गटाची मागणी. शिर्डीत अज्ञात भक्ताकडून साईचरणी 12 लाखांचा हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण. साई भक्तानं दान केलेल्या मुकुटाचं वजन 110 ग्रॅम 570 मिलीग्रॅम. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील 10 किलोमीटर रस्त्यावर संरक्षक जाळ्या लावण्याचं काम सुरू. घाट भागातील रस्त्यावर दरड कोसळत असल्यानं निर्णय. नवरात्रीच्या 10 दिवसात काम बंद राहणार. ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी विद्यार्थ्यांचं 1 दिवसीय उपोषण. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे गांभीर्यानं बघत नसल्याचा आरोप. नांदेडच्या उमरीमधील कोळसा महादेव मंदिर येथे शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीचं साखळी उपोषण. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचं नुकसान भरपाई देण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस. पांगरी नवगरे इथल्या शेतकऱ्यांचं काढणीसाठी आलेलं सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान. गोंदिया शहरातील लोहिया वॉर्ड भागात शेअर मार्केटच्या नावावर 16 लाखांची फसवणूक. 3 महिन्यांमध्ये 3 पट नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत गंडा. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिव जिल्ह्यात नोकरीचा आमिष दाखवत 30 वर्षीय महिलेवर 4घांकडून अत्याचार. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. वर्ध्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनामध्ये दिल्ली इथल्या टूल्स ऑर्केस्ट्रानं वेधलं लक्ष. संगीत नाटक अकादमीच्या संकल्पनेतून ऑर्केस्ट्रामध्ये संगीताकरता वेगवेगळ्या टूल्सचा वापर. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा विजय. भारताचा 280 धावांनी सहज विजय. अश्विन ठरला सामनावीर. जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. 25 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार. क्वाड परिषदेसाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेत. संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशिया युक्रेन युद्ध आणि दहशतवादावर चिंता व्यक्त. अमेरिका भारताला 31 किलर ड्रोन्स देणार. नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्यात डील डन. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात पुरातन वास्तू भारताला सुपूर्द. तब्बल 297 भारतीय पुरातन वास्तू अमेरिकेतून भारतात परत येणार. पंतप्रधान मोदींकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना चांदीच्या रेल्वे गाडीची प्रतिकृती भेट. भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ संबंधांचं प्रतीक दर्शवत रेल्वेच्या प्रतिकृतीवर दिल्ली ते डेलावेअर नमूद. भारत 2025 मध्ये क्वाड शिखर परिषदेचं आयोजन करेल. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती. आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण 11 दिवसांचा उपवास करणार. लाडू प्रसाद प्रकरणावरून प्रायश्चित्त करण्याची घोषणा.
लाडू प्रकरणावरून तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. नायडूंच्या बेपर्वा वक्तव्यांमुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याची भीती व्यक्त. 2 दिवसात ममता बॅनर्जींचं पंतप्रधानांना दुसरं पत्र. बंगालमधील पूर मानवनिर्मित होता. पाणी सोडण्यापूर्वी कोणताही सल्ला घेतला नसल्याचा पत्रातून आरोप. पश्चिम बंगालमधील डॉक्टर अंशतः सेवेत. रुग्णांना दिलासा. अत्यावश्यक आणि आपत्कालीन विभागातच सेवा देण्याचा निर्णय. हरियाणात बीजेपी उमेदवाराच्या ड्रायव्हरकडून 50 लाख रुपये जप्त. सोनीपतमध्ये पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 50 लाखांची रोकड जमा केली. आयकर विभागाकडून तपास सुरू. हरियाणात महापंचायतीनंतर शेतकरी आक्रमक. देशभरातील रेल्वे ट्रॅक ठप्प करण्याची घोषणा. भाजपकडून बदला घेण्याची वेळ. शेतकरी नेते सरवन सिंग पंढरेंचं वक्तव्य. कामाच्या अतिताणाचा आणखी एक बळी. तामिळनाडूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची स्वतःला शॉक देऊन आत्महत्या. अॅनाच्या पालकांनी राहुल गांधींसमोर खंत मांडली. कामाच्या ठिकाणचं वातावरण सुधारायचं आणि कोट्यवधी भारतीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मी लढा देईन. राहुल गांधींचं आश्वासन. मणिपूरच्या चुराचंदपूरमधील टेकडी दरी भागात सुरक्षा दलाची शोध मोहीम. मोहिमेदरम्यान रॉकेट, मोटार, बंदूक, स्फोटकं आणि दारुगोळा जप्त. उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न. कानपूरजवळ रेल्वेरुळावर गॅस सिलेंडर आढळलं. एका महिन्यातली 5वी घटना. दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची बंगळुरूत पुनरावृत्ती. मल्लेश्वरममध्ये 29 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या.